विधायक अमोल मिटकरी ने कांग्रेस पर एक बार फिर से हमला बोला है। अमरावती जिले में पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि कांग्रेस स्वयं लुटेरों की भूमिका में है। शिवाजी महाराज ने सूरत को कभी नहीं लूटा, उन्होंने सूरत पर आक्रमण किया और स्वराज हासिल किया था। नहीं, सरकारला काही त्याला वाचवायचं नाही आहे, लक्षात घ्या। आणि तो काही सरकारचा जावई नाही। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वतः त्या ठिकाणी परवाच्या दिवशी भेट दिली होती। सांगितलं होतं कोणी असला तर कठोर कारवाई केली जाईल। तो काही पाकिस्तानात पळून गेलेला नाही, तो राज्यातच भामटा कुठेतरी लपलेला आहे। आणि आमची विनंती आणि दादांचा पण प्रयत्न आहे की तात्काळ त्याला गृह खात्याने अटक केली पाहिजे आणि त्यावर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल केला पाहिजे। शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही, शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केलेली आहे। लूट करणं हा भाग वेगळा। आता विरोधी पक्षातले काँग्रेसचे जे लोक आहेत ते मुळातच लुटारूच्या भूमिकेत आहेत, त्याच्यामुळे लूट करणं हा भाग वेगळा। छत्रपतींनी केली ती स्वारी होती, म्हणजे औरंगजेबानी जे गोरगरीबाला लुटून जे धन त्या ठिकाणी आग्र्याला साठवलं होतं त्यावर स्वारी करून स्वराज्याचा कोश आणि स्वराज्याचे गडकिल्ले सुरक्षित केले। या अर्थानं त्यांचं ते वक्तव्य असावं। याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि आमचे पार्लमेंटरी बोर्ड हेच अंतिम निर्णय घेऊ शकतात। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे याबद्दल मी काही अधिक बोलणं उचित नाही। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात तळागाळात रुजल्यामुळे कदाचित ताईंना तो खेद वाटत असेल आणि म्हणून लक्ष विचलित करायला ताईंनी ते स्टेटमेंट दिलेलं आहे।